सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांना पक्षांनी AB फॉर्म दिला नाही अशा उमेदवारांनी अपक्ष जाण्याचा मार्ग निवडला आहे आणि त्याच अनुषंगाने अश्विनी लोकरे ताईंनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज मोडणीम गटासाठी दाखल केलेला आहे. ताई काय सांगाल काय? नमस्कार, माझे नाव अश्विनी अंकुश लोकरे. मी उजनी गावामध्ये CRP म्हणून काम करते. माझं शिक्षण BA फर्स्ट इयर आहे आणि ITI म्हणून पण मी केलेलं आहे आणि महिलांसाठी पण सक्रिय आहे. म्हणजे मोडणीम जिल्हा परिषद गटामध्ये मी अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि माझं उमेदवारी मागण्याचे उद्देश असा आहे की महिलांसाठी आरोग्याचं काम केलं पाहिजे, शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं पाहिजे, आपल्याला शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे. मोडणीम जिल्हा परिषद गटामधूनच अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? कारण मला आमच्या ह्या मोडणीम जिल्हा परिषद गटामध्ये मी 2 वर्ष झालं काम करते म्हणजे आणि मी ग्रुप लीडर म्हणून काम करते. 10च्या 10 गावामध्ये मी महिलांची समस्या बघते, शेतकऱ्याच्या समस्या, मुलांच्या शिक्षणासाठी समस्या आहेत. CCTV कॅमेरे असतील, लावणे असतील, बंद आहेत शाळेमध्ये CCTV कॅमेरे. शेतकऱ्यांचे ते काही पानंद रस्ते नुसते कागदावरच आहेत पण ती काय अस्तित्वात येणार. कारण आमच्या पण गावामध्ये काही प्रश्न आहेत, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला, सोडवलेत पण. आणि मला मोडणीम जिल्हा परिषद गटातल्या गावामध्ये सर्वच गावामध्ये हे प्रश्न सोडवायचे आहेत. ह्यासाठी मी उमेदवारी अपक्ष म्हणून भरलेला आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर आहात, म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या स्वरूपाची तुम्ही आतापर्यंत कामे केलेली आहेत? सामाजिक कार्य म्हणलं तर बस सेवा चालू करणे असू द्या, पूरग्रस्तांना मदत असू द्या, परत महिलांमध्ये काही बचत गटामध्ये महिलांच्या आरोग्यावर असू द्या, महिलांचे काही आर्थिक प्रश्न असू द्या, सामाजिक कुठल्याही प्रश्नावर मी काम केलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये आरण असू द्या, उजनी असू द्या, परितेवाडी असू द्या, वरवड असू द्या, होळे, प्रत्येक गावामध्ये मी काम केलेलं आहे. ह्यासाठी आपण पक्षाकडे कोणत्या मागणी वगैरे केली का? हो, केली होती. कोणाकडे केली? त्यांच्याकडून काय उत्तर आलं त्यामुळे तुम्ही हा पर्याय निवडला? अभिजिताबांना मी मागणी केली होती, त्यांचा विचार केला जाईल म्हणून उत्तर आलं होतं. पण अपक्ष उमेदवार म्हणून काम करताना बऱ्याचशा अडचणी येतात किंवा अडचणीला सामोरं तर जावंच लागणार आहे. कारण मी सर्वसामान्य घरातील महिला आहे. कारण मी CRP आणि माझे मिस्टर शिक्षक आहेत. आम्ही सामाजिक कार्यातच सक्रिय आहे दोघं पण आणि जनता आमच्या सोबत आहे. निवडून आल्यानंतर तुम्ही असं कुठल्या पक्षाला पाठिंबा देण्याचा विचार वगैरे केला नाही? तर आता काय, आता तुम्हाला मोडणीम गटामध्ये सगळ्यात एक महत्वाचा असा कोणता प्रश्न वाटतोय की तो सर्वप्रथम त्याला प्राधान्य दिलं पाहिजे? मुलांच्या शाळेमध्ये CCTV कॅमेरा बसवणे. कॅमेरे जरी असले तर ते बंद आहेत. काही गावामध्ये म्हणजे शाळेमध्ये कॅमेरा बंद आहेत, ते चालूच राहिले पाहिजेत. कॅमेरा असू द्या आणि फिल्टर, पाणी फिल्टर खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मुलींसाठी शौचालय गृह असू द्या, वरवड असू द्या, तुळशी शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्यात यावं आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पाणी, रस्ते, शिक्षण यापैकी कोणत्या प्रश्नाला तुम्ही जास्त प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः शिक्षणाला मी प्राधान्य देणार आहे, नंतर पाण्याला. जर निवडून आला तर पहिल्या 100 दिवसामध्ये तुम्ही कोणती कामं प्राधान्याने कराल? शिक्षणासाठी अगोदर प्रयत्न करणार मी. पानंद रस्ते असू द्या, शेतकऱ्यांचा ते प्रश्न सोडवायचे. कारण प्रत्येक बांधकऱ्यांचं परत शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे ते रस्त्याचा मेन प्रश्न आहे, तो सोडवणार. आणि उपसा सिंचन सिनामाडा असेल त्यासाठी सुरळीत चालवण्यासाठी तो पण प्रयत्न करणार. काही जी सरकारी योजना आहे ती तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत ती योजना त्यांना माहिती नाही, त्यासाठी काय तुम्ही वेगळी यंत्रणा राबवणार आहात का? हो. जी काही शासनाकडून वर्ण निधी येतोय पण जी ठराविक लोकांना माहिती तोच ते हडपण्याचा प्रयत्न करतायत, पण जो काय लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत ही पोहोचत नाही, त्यासाठी काय आहे, तुम्ही कशी यंत्रणा राबवणार आहात? प्रयत्न करणार. त्या ग्रामपंचायत लेवलनं सगळं प्रश्न घेणार आणि तो तहसीलदार असू द्या, आपले गट शिक्षण अधिकारी असू द्या, सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग लावणार आम्ही आणि तो प्रश्न मांडणार आणि ती सोडवण्याचा खूप प्रयत्न करणार आणि आम्ही आमची यंत्रणा वेगळ्या पद्धतीने करणार. आमचा काही राजकीय वारसा नाही, परंतु मी 2 वर्ष झालं राजकारणात काम करते, त्यामुळे मला बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे.
कसं राजकारणात पैसा आणि दबाव ह्याला कसं सामोरं जाल तुम्ही? दबावाला तर कधीच होणार नाही. म्हणजे आणि असं समज आहे की राजकारणामध्ये पैसा भरपूर लागतो आणि जी काही नेते मंडळी मोठी आहेत त्यांच्याकडनं दबाव देखील टाकण्याचा प्रयत्न होतो. असा तुमच्यावर कोणता दबाव आलाय का अर्ज काढून घेण्यासाठी वगैरे? नाही आणखी. जर तसा आला तर तुम्ही भूमिका बदलणार आहात का किंवा कुठल्या दबावाला बळी पडचाल का? दबाव आला तरी दबाव- काय नाही दबाव आणखीन आलेला नाही. आणि ती कसं आहे, काम करण्याची इच्छा आहे म्हणून तर मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि कसं आहे माहितीये का, आपल्या मतदारसंघातील मतदार खरंच म्हणजे त्यांना सामान्य माणसाला संधी दिल्यानंतर काय करेल सामान्य माणूस ही त्यांना समजेल. आपल्यावर कोणत्या गटातील नेत्याचा असा एक अदृश्य पाठिंबा वगैरे काय आहे का? आहे ना? काय त्याचं नाव सांगू शकाल का? नाही. काम कोणतं असं यशस्वीरित्या पूर्ण केलेला काय अनुभव आहे का तुम्हाला असं एखाद्या कामाचा? असा राजकीय वारसा नाही, तरी पण मी मुंबई असू द्या, नागपूर असू द्या, तिथपर्यंत महिलांच्या मागण्या पण नेल्या आणि पूर्ण पण केले. ते महिलांचं मला सीआरपीचं नाव ग्रामसखी असू द्या, त्यांचं विमा 10 लाख रुपये मंजूर करून आणलेले आहे आम्ही. परत महिलांचा आयडेंटिटी असू द्या, त्यांचा गणवेश असू द्या, परत सीएफ निधी असू द्या, ती डबल झालेला आहे. 5-6 प्रश्न आम्ही सोडवलेले आहे. कशा पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला? मी म्हणजे अभिजित आबा पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे मी. आणि कुठलाही वारसा नसताना मी प्रयत्न केलेला आहे, ते यशस्वी केलेला आहे. तुम्ही ह्याच्या अगोदर नागपूर अधिवेशनामध्ये एक सक्रिय सहभाग घेतला होता. नागपूर अधिवेशनाचा काय किस्सा होता नेमका? त्या किशामध्ये कसं होतं म्हणजे काहीतरी आंदोलन वगैरे केलं हो, आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये आम्ही 3 दिवस आंदोलन म्हणजे जाताना 1 दिवस गेला आमचा, तिथं आंदोलनस्थळी 1 दिवस गेला आणि येताना म्हणजे 3 दिवस गेले आमचे. म्हणजे माढा तालुक्यातून माझ्यासोबत 7 महिला होत्या. आम्ही 7 जणी कोणत्या आंदोलन. मागणीसाठी तुम्ही आंदोलन केलं ते? सीआरपी ताईंसाठी आम्हाला ग्रामसखी नाव पाहिजे होतं, ते पण मान्य झालेले. सीएफ निधी आम्हाला 1.5 लाख पाहिजे होता, तो पण मान्य केलेला आहे. आम्हाला सीआरपी ताईसाठी आयडेंटिटी नव्हतं, आयडेंटिटी पण दिलेला आहे आणि गणवेश पण मान्य केलेला आहे. आम्हाला विमा पण नव्हता, 10 लाख रुपये विमा मंजूर झालेला आहे. म्हणजे हा एक महिलांचा खूप मोठा प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या सोडवून देखील दाखवला. हो. प्रत्येक बस सेवा तुम्ही कोणत्या मुलांसाठी चालू केली आणि काय अडचणी आल्या ती सेवा चालू करण्यासाठी? त्या मुलांना कशा पद्धतीने फायदा देखील झाला त्या बस सेवेचा? मुलं पालवण असू द्या, उजनी असू द्या, लवळ असू द्या, कुरडू 2-4 गावाचा प्रश्न होता हा. आमच्यापर्यंत पालकं आली, मुलं आली, ह्यांचा मी ही बघत होते. प्रत्येक गावामध्ये मी मला सर्वांनी प्रश्न मांडला, मॅडम असं असं आपल्याला करावं लागते. मी तो प्रश्न सर्वांशी डिस्कस केला. त्यानंतर आम्ही लेटर घेतलं, प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीतील लेटर घेतलं आम्ही. त्यानंतर शाळेचे लेटर घेतलं आणि ते लाडसाहेबांशी आणि सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही लाडसाहेबांशी बोललो आणि ते प्रश्न सोडवला. प्रत्येक मुलांचं मला वाटतं 2,500 रुपये प्रमाणे भाडं जात होतं प्रत्येक मुलासाठी. मुलींसाठी तर बस सेवा फ्रीच आहे, महिलांसाठी तर काय 50% सवलत आहे, मुलांसाठी 33% रक्कम आहे. एवढा म्हणजे आम्ही मतदारसंघातील आता 3-4 गावं असतील त्यांचा फायदा झालेला आहे. गावामध्ये जवळजवळ आता 25 ऑनलाईन गट येतं आणि ऑफलाईन एक 7 गट येतं. माझ्याकडे 32 गट येतं. 32 गटामध्ये आम्ही 22 फायली केल्या होत्या. प्रत्येक गटाला आम्ही 3 लाख रुपये म्हणजे एका महिलेला 30,000 रुपये आम्ही लोन दिले. प्रत्येक महिलेला कुठला ना कुठला व्यवसाय करायला आम्ही सहकार्य केलंय. माझ्या एवढ्या महिला आहेत ना, कुठल्याही महिलेने असं केलं नाही की घरी पैसा वापरला. आणि मी सर्व महिलांना असं सांगितलेलं आहे की प्रत्येकीने छोटा ना छोटा व्यवसाय करायचा आणि त्यानुसार आपण प्रत्येकीला आम्ही पायावर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या गावातील असू द्या, लवळमध्ये असू द्या, 2-4 गावं जी असतील तिथे जिथं प्रश्न म्हणजे बँक ऑफ इंडियामध्ये कुठं काही अडचण आली असेल फाईल मंजूर करण्यासाठी, लवळ असू द्या, उजनी असू द्या, तिथं मी जाऊन स्वतः अधिकाऱ्याशी बोललेली आहे आणि ते प्रश्न सोडवलेला आहे. नक्कीच महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत या स्वरूपात कर्ज स्वरूपामध्ये नक्कीच मदत केलेली आहे. त्यामुळे महिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होईल. अशी अगदी शेवटचा प्रश्न, मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? मी मतदारांना सर्वांना, मला सर्वसामान्य महिला म्हणून त्यांनी मत करावं
असं मी सर्वांना आवाहन करेन. आणि मी सर्वसामान्य महिला म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचा प्रश्न घेऊन त्यांचा सोडवण्याचा प्रयत्न करणार. हे राजकीय वारसा असणारे आपल्याला स्वतः जाऊन तिथं बसावं लागतं, 2 तास त्यांचे पीए असतात, कोण असतात, तसं मला डायरेक्ट स्वतः संपर्क करू शकणार. स्वतः मी त्यांच्या घरी जाऊन प्रश्न घेणार आणि ते जिल्हा परिषद पर्यंत पोहोचवणार आणि 100% सोडवणार. सामान्य महिला म्हणून सर्व मतदारसंघातील महिला असू द्या, नागरिक असू द्या, त्यांनी मला मतदान करावं हीच माझी विनंती. तुम्ही दिलेल्या